हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. DCC या सब्जेक्टच्या अंडर आपण टॉपिक नंबर 5 शिकत आहोत, दॅट इज रेफरन्स मॉडेल. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, जे काही OSI रेफरन्स मॉडेल असणार आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही नंबर ऑफ लेयर्स आहेत त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण ISO OSI रेफरन्स मॉडेलचं जस्ट इंट्रोडक्शन आणि बेसिक कन्सेप्ट्स बघितलेले, बरोबर. इंटरफेस बिटवीन लेयर्स, डेटा एनकॅप्सुलेशन, हे जे काही कन्सेप्ट होते त्याच्याबद्दल थोडं आपण डिस्कशन केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण OSI रेफरन्स मॉडेलमध्ये असणारे जे काही नंबर ऑफ लेयर्स आहेत त्या लेयर्सची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्यातील फर्स्ट लेयर असणार आहे दॅट इज फिजिकल लेयर. आता हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे तो काय प्रोव्हाइड करतो, तर ज्यावेळी आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करत असतो, सो ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन करत असताना जो काही फिजिकल इंटरफेस असणार आहे तो प्रोव्हाइड कोण करतो, फिजिकल लेयर. ओके, नेक्स्ट हा काय करतो, कोऑर्डिनेट फंक्शन्स जे असणार आहेत रिक्वायर्ड कशासाठी, तर बीट स्ट्रीम ट्रान्समिट करण्यासाठी. फिजिकल मीडियमच्या थ्रू जे काही बीट स्ट्रीम ट्रान्समिट करायचे असतात त्यासाठी कोऑर्डिनेट करण्याचं काम कोण करतं, फिजिकल लेयर. नेक्स्ट हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे तो काय डिफाईन करतो, तर रूल्स बाय विच बीट्स आर पास्ड फ्रॉम वन सिस्टीम टू अनादर. लक्षात येते की बघा, हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे तो काय करतो, सेट ऑफ रूल्स काय करतो, डिफाईन करतो. कशासाठी, तर जे काही बीट्स पास करावे लागतात एका सिस्टीमकडून दुसऱ्या सिस्टीमकडे फिजिकल कम्युनिकेशन मीडियममध्ये, ते रूल्स डिफाईन करतं फिजिकल लेयर. नेक्स्ट हा काय कवर करतो, तर जे काही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, फंक्शनल, प्रोसिजरल असे डिफरंट ॲस्पेक्ट्स असतात फिजिकल कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी, ते सगळे ॲस्पेक्ट्स कवर करतं फिजिकल लेयर. ओके, म्हणजेच हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे तो मेन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर जे काही इंडिव्हिज्युअल बीट्स एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे मूवमेंट करत असतात किंवा ट्रान्सफर करत असतो त्यासाठी काय असतात, फिजिकल लेयर रिस्पॉन्सिबल असतात. लक्षात येते सर्वांच्या. ओके, म्हणजेच पुन्हा एकदा मी रिपीट करायला लागले, हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे तो काय डिफाईन करतो, तर टाईप ऑफ ट्रान्समिशन मीडियम किंवा त्या नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी प्रत्येक नेटवर्क कनेक्शन करत असताना कोणती पिन कशासाठी यूज केलेली आहे किंवा किती पिन्स यूज केलेले आहेत हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करतं. ओके, पुन्हा डेटा रेट, सिंक्रोनायझेशन ऑफ बीट्स, फिजिकल टेक्नॉलॉजी कोणकोणत्या यूज केलेल्या आहेत, मग त्यामध्ये मेश, रिंग स्टार अशा डिफरंट फिजिकल टेक्नॉलॉजीज असतील, किंवा ट्रान्समिशन मोड तो सिम्प्लेक्स आहे, हाफ डुप्लेक्स आहे, डुप्लेक्स आहे, त्याची डायरेक्शन काय आहे, हे सगळं फिजिकल लेयरमध्ये डिफाईन केलं जातं. म्हणजेच हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे तो एखादी इन्फॉर्मेशन आपण ट्रान्समिट करत असेल तर फिजिकल इंटरफेस प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन, फिजिकल कम्युनिकेशन मीडियममध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी, फिजिकल मीडियम थ्रू कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी, ते बीट्स पास करण्यासाठी एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये जे काही रूल्स असणार आहेत ते डिफाईन केले जातात. त्याच्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, फंक्शनल, प्रोसिजरल हे असे काही डिफरंट ॲस्पेक्ट्स असतात फिजिकल कम्युनिकेशनसाठी, ते सगळे फिजिकल लेयरमध्ये कवर केले जातात. म्हणजे मेन रिस्पॉन्सिबल कशासाठी असणार आहे, जे इंडिव्हिज्युअल बीट्स असणार आहेत एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे ट्रान्सफर करायला, त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो फिजिकल लेयर. लक्षात आलं. नेक्स्ट असणार आहे डेटा लिंक लेयर. आता डेटा लिंक लेयर हा काय आहे किंवा हा कशासाठी यूज केला जातो, तर जे काही रिलायबल कम्युनिकेशन असणार आहे ओव्हर दी फिजिकल लेयर इंटरफेस ते प्रोव्हाइड करण्यासाठी डेटा लिंक लेयर अटेम्प्ट करतात. नेक्स्ट हे काय करतं, फ्रेम बाउंड्रीज जे असणार आहेत ते क्रिएट कधी करायच्या, डिटेक्ट कधी करायच्या, किंवा त्याच्यामध्ये जो काही एरर क्रिएट होतो ट्रान्सफर करत असताना एखादं किंवा कम्युनिकेशन घडवून आणत असताना जो काही एरर क्रिएट होतो तो हँडल करण्यासाठी ॲक्नॉलेजमेंट आणि रिट्रान्समिशन स्कीम इम्प्लिमेंटेशन केलं जातं डेटा लिंक लेअरमध्ये. ओके, पुन्हा तो फ्लो कंट्रोलसुद्धा इम्प्लिमेंट करतो.
म्हणजेच हा जो काही डेटा लिंक लेयर असणार आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, तर ज्या काही फ्रेम्स असणार आहेत त्या एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे ट्रान्समिट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. हा डेटा लिंक लेयर काय अटेम्प्ट करतो, तर जे काही रिलायबल कम्युनिकेशन घडवून आणायचं असते ओव्हर दी फिजिकल लेअर इंटरफेस ते प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर जो काही डेटा आपल्याला ट्रान्समिट करायचा असतो त्याचं तो फ्रेम्समध्ये डिवाईड करतो. तो जो काही डेटा असणार आहे तो फ्रेम्समध्ये डिवाईड करतो आणि सेंड करतो. मग सेंड केल्यानंतर रिसिव्हरच्या साईडला ते काय केले जातात, त्या फ्रेम्स पुन्हा रिअसेंबल केल्या जातात. लक्षात येते. मग आणखीन हा काय करतो, तर क्रिएट डिटेक्ट करायचे असतील फ्रेम बाउंड्रीज किंवा एरर तिथं क्रिएट झाला असेल तर तो हँडल करण्यासाठी ॲक्नॉलेजमेंट रिट्रान्समिशन स्कीम इम्प्लिमेंट केल्या जातात किंवा फ्लो कंट्रोल इम्प्लिमेंट केला जातो डेटा लिंक लेअरमध्ये. ओके, म्हणजेच हा जो काही डेटा लिंक लेअर असणार आहे हा रिस्पॉन्सिबल कशासाठी असणार आहे, तर फ्रेम्स एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे किंवा नेक्स्ट नोडकडे ट्रान्समिट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. बरोबर. म्हणजेच डेटा लिंक लेअरचे कोणकोणते फंक्शन्स आहेत असं आपण म्हणू शकतो. फ्रेमिंग, फिजिकल ॲड्रेसिंग, फ्लो कंट्रोल, एरर कंट्रोल, ॲक्सेस कंट्रोल, फ्रेम सिक्वेन्सिंग असे डिफरंट काय असणार आहेत, डेटा लिंक लेअरचे फंक्शन्स असणार आहेत. ओके, आता हा जो काही डेटा लिंक लेअर असणार आहे हा पुन्हा 2 सब लेअरमध्ये डिवाईड झालेला आहे. कोणकोणते सब लेयर, तर LLC आणि MAC. LLC म्हणजेच कोण, लॉजिकल लिंक कंट्रोल सब लेयर. LLC म्हणजे लॉजिकल लिंक कंट्रोल सब लेयर आणि MAC म्हणजेच कोण असणार आहे तुमचा, मॅक ॲक्सेस कंट्रोल सब लेयर. लक्षात येते का बघा, मॅक ॲड्रेस कंट्रोल सब लेयर. तर हा जो काही LLC असणार आहे तो काय करतो, तर हा डेटा लिंक लेअरच्या अप्पर पोर्शनला असतो. डेटा लिंक लेअरच्या अप्पर पोर्शनला असतो आणि तो काय परफॉर्म करतो, तर फ्लो कंट्रोल आणि मॅनेजमेंट ऑफ कनेक्शन एरर्स. हा काय परफॉर्म करतो, फ्लो कंट्रोल आणि मॅनेजमेंट ऑफ कनेक्शन एरर्स परफॉर्म करतो. आणि हा कुठे असतो, डेटा लिंक लेअरच्या अप्पर पोर्शनला. लक्षात येते. ओके, आता नेक्स्ट जो असणार आहे दॅट इज मॅक सब लेयर. मॅक सब लेयर काय करतो, तर हा जो काही सब लेयर असणार आहे ह्याच्यामध्ये रेग्युलेट टायमिंग ऑफ डेटा सिग्नल्स आणि इलिमिनेट कोलिजन्स करण्यासाठीच्या मेथड्स असतात ह्या सब लेअरमध्ये. ओके, म्हणजेच हा जो काही मॅक सब लेयर असणार आहे हा डिटरमाइन काय करतो, तर एक फ्रेम, ओके, त्याचा जो एंड झालेला आहे ती कुठं आहे किंवा जी काही नेक्स्ट नोड असणार आहे ती कधी स्टार्ट झालेली आहे त्या फ्रेममध्ये. ओके, हे सगळं डिटरमाइन मॅक सब लेअरमध्ये केलं जातं. लक्षात येते का बघा. आता याच्यामध्ये काय केलं जातं म्हणून मी सांगितलं, तर अशा मेथड्स असतात ज्या इन्क्लूड असतात, ज्या मेथड्स काय करतात, रेग्युलेट आणि टायमिंग ऑफ डेटा सिग्नल्स करतात रेग्युलेट करून आणि काय करतात, कोलिजन्स इलिमिनेट करण्याचं काम करतात. बरोबर. आणि मॅक सब लेयर आणखीन काय डिटरमाइन करते, तर एखादी फ्रेम एंड कधी झालेली आहे किंवा नेक्स्ट फ्रेम जी असणार आहे ती स्टार्ट कुठल्या पॉईंटला झालेली आहे हे सगळं डिफाईन कोण करते, मॅक सब लेयर. लक्षात येते. ओके, आता नेक्स्ट लेयर असणार आहे दॅट इज नेटवर्क लेयर. आता हा जो काही नेटवर्क लेयर असणार आहे OSI रेफरन्स मॉडेलमध्ये हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तर सोर्स टू डेस्टिनेशन इंडिव्हिज्युअल पॅकेट्स डिलिव्हरी करण्यासाठी. ओके, अक्रॉस मल्टिपल नेटवर्क्स. जेव्हा मल्टिपल नेटवर्क प्रेझेंट असतानासुद्धा इंडिव्हिज्युअल पॅकेट्स सोर्सकडून डेस्टिनेशनकडे डिलिव्हर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. आणि हा जो काय नेटवर्क लेयर असणार आहे तो काय डिफाईन करतं, तर मोस्ट ऑप्टिमम पाथ. आता जे काही डेटा पॅकेट्स असणार आहेत जे सोर्सकडून डेस्टिनेशनकडे पोचवायचे आहेत त्यासाठी मोस्ट ऑप्टिमम पाथ कोणता आहे तो डिफाईन केला जातो. त्याच्यानंतर लॉजिकल ॲड्रेसिंग काय डिफाईन करतात, ते लॉजिकल ॲड्रेसिंग. त्यामुळे होतं काय, एंड पॉईंट कोणता आहे तो काय केला जातो, आयडेंटिफाय केला जातो ह्या लॉजिकल ॲड्रेसिंगमुळे. त्यामुळे नेटवर्क लेअरमध्ये लॉजिकल ॲड्रेसिंगसुद्धा डिफाईन केलं जातं. त्याच्यानंतर ते काय करतात, कंजेन्शन्स हँडल करतात. नेटवर्कमध्ये कंजेन्शन्स हँडल करतात. ओके, ते काय फॅसिलेट करतात, तर जे काही हिट्रोजिनियस नेटवर्क असणार आहेत, डिफरंट नेटवर्क्स असणार आहेत ना त्याच्या अक्रॉस आपण हे पॅकेट्स डिलिव्हर करत असतो, तर ह्या हिट्रोजिनियस नेटवर्कमध्ये इंटरकनेक्शन प्रोव्हाइड करते. लक्षात येते की बघा. नेक्स्ट हा जो काही नेटवर्क लेयर असणार आहे हा आणखीन काय डिफाईन करतो, तर जे काही पॅकेट्स असणार आहेत ते फ्रॅगमेंट कसे करायचे,
पुन्हा त्याच्यापेक्षा स्मॉलर पॅकेटमध्ये. ओके, त्याच्यासाठी डिफरंट मीडिया कसा यूज केला जातो हे सगळं नेटवर्क लेअरमध्ये डिफाईन केलं जातं. म्हणजेच हा जो काही नेटवर्क लेअर असणार आहे हा मेनली कशाला रिस्पॉन्सिबल असणार आहे, तर जे काही इंडिव्हिज्युअल पॅकेट्स असणार आहेत ते एका सोर्सकडून दुसऱ्या डेस्टिनेशन होस्टकडे प्रोव्हाइड करणे किंवा डिलिव्हरी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. तर नेटवर्क लेअरचे फंक्शन्स आपण काय काय म्हणू शकतो, लॉजिकल ॲड्रेसिंग, राउटिंग, कंजेन्शन कंट्रोल, अकाउंटिंग, बिलिंग, ॲड्रेस ट्रान्सफॉर्मेशन, ओके, किंवा सोर्स होस्टकडून डेस्टिनेशन होस्टकडे एरर फ्री डिलिव्हरी ऑफ पॅकेट्स करणे, हे सगळे काय असणार आहेत, फंक्शन्स ऑफ नेटवर्क लेअर. लक्षात येते सर्वांच्या? पुन्हा एकदा सांगते मी, हा जो काही नेटवर्क लेअर असणार आहे हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, तर जे काही इंडिव्हिज्युअल पॅकेट्स असणार आहेत ॲक्रॉस मल्टिपल नेटवर्क्स ते सोर्स टू डेस्टिनेशन डिलिव्हरी करण्यासाठी. त्याच्यानंतर सोर्स टू डेस्टिनेशन डिलिव्हरी करत असताना जे सगळ्यात जास्त मोस्ट ऑप्टिमम पाथ कोणता आहे ते पॅकेट्स ट्रान्सफर करण्यासाठी तो डिफाईन केला जातो. त्याच्यानंतर लॉजिकल ॲड्रेसिंग डिफाईन केलं जातं जेणेकरून एंड पॉईंट कोणता आहे ते आयडेंटिफाय होऊ शकतं. त्याच्यानंतर नेटवर्कमध्ये कंजेन्शन हँडल केलं जातं नेटवर्क लेअरमध्ये. ओके, असे डिफरंट फंक्शन्स काय केले जातात नेटवर्क लेअरमध्ये परफॉर्म केले जातात. तर जे काही रिमेनिंग लेयर्स असणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करून घेऊया. ओके, थँक्यू.